तर मित्रांनो, आपल्या जुन्या मशीनचा झाला घोटाळा, त्यामुळे मालकाने आपली नवीन मशीन पाठवून दिलेली होती. मग काय मस्तपैकी नवीन मशीनने आपला प्लॉट संपवायचा होता. त्याला म्हणलं पोरांनो सकाळ सकाळ मस्तपैकी प्लॉट संपू. काय गोट्याला तोपर्यंत म्हणलं नाश्ता की करून काहीतरी बनव. मग गोट्याने मस्तपैकी सोयाबीन टाकून भात बनवला. मग काय मस्तपैकी गेलो आंघोळ करायला दुपारच्याला आंघोळ करायला गेलो तर काय गेरगेरावर आलता. मग काय सगळ्यांनी कुल्फी वगैरे खाल्ली. मग काय परत फळ संपला आणि मालकाला फोन लावला, फळ संपला. मग मालक म्हणलं करा येणं आज मशीनचा पट्टा. मग काय पोरांना म्हणलं टाका डिझेल आणि चला आपलं मस्तपैकी निघलं पाहिजे. मग काय निम्या रस्त्यात आलो तेवढ्यात आपला पक्का दिसला. पक्का म्हणला लागा कुठं चालला हो मला सोडून. मी म्हणलं आम्ही चाललोय घरी, चल म्हणलं तुला काहीतरी खायला सांगतो. मग पक्काला मस्त केली काय आपलं 5 स्टार कॅडबरी सांगितली आणि चला म्हणलं सांग्या म्हणलं मी मशीन चालवतो, चल म्हणलं आपल्या मागं आहे अमर. मग काय तिथनं डायरेक्ट आम्ही मायनीत आलो तर सगळी पोरं म्हणजे नाश्ता करायचा आहे, भुका लागल्या त्या. मग चला म्हणलं नाश्ता करून येऊ. नाश्ता केला आणि माघारी आलतो तरी आपला असा तापा लावलेला होता एका मागे. मग परत मालकाला फोन लावला तर मालक म्हणले तर बाबर कलेक्शनला जावा आणि मस्तपैकी कापडं बिग घ्या सगळ्यांना. काय सगळ्यांना कापडं घेतली आणि चला म्हणलं आता निघलं पाहिजे आपल्याला इथनं. मग काय परत अमर लागला माझ्या मोरी मिशन ताना आणि मी अमरच्या मागं आणि माझ्या मागं सगळे गँग. मग काय तिथनं डायरेक्ट मोरी आलो मस्तपैकी हॉटेलला. मस्तपैकी सगळ्यांनी मच्छी थाळी वगैरे घेतली आणि सगळ्यांनी दणकावून खाल्लं. मग काय पोरांना म्हणलं मस्तपैकी खावा आणि चला म्हणलं आपल्याला निघलं पाहिजे. कारण की आपल्याला लई लांब जायचं आहे. कारण की आपल्याला एका दिवसात काय आपण घरी पोचवत नसतोय, कारण की आपली मशीन काय पडत नाही. त्यामुळं मस्तपैकी जेवण केली आणि मग मस्तपैकी आमच्या मोर्चा रस्त्याला लागलो. तर चला मित्रांनो भेटूया, बाय.